नमस्कार. परिस्थिती कशी येवो, या स्थिती कशीही येवो, त्या स्थितीप्रमाणे, त्या परिस्थितीप्रमाणे वागावे लागते, राहावे लागते. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. परिस्थिती कशी येवो, या स्थिती कशी येवो, त्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला राहावे लागते, जीवन जगावे लागते, वागावे लागते. चांगली परिस्थिती आली, या बिकट परिस्थिती आली, या भयानक परिस्थिती आली, या कशी येवो, कशी कंडिशन येवो, कशी वेळ येवो, कसाही काळ येवो, त्याप्रमाणे आपल्याला राहावे लागते, जीवन जगावे लागते. या परिस्थितीचा, या बिकट परिस्थितीचा, या भयानक परिस्थितीचा, स्थितीचा सामना करावा लागतो. धैर्याने, निकाराने सामना करावा लागतो. संकटाचा, अडचणीचा, समस्याचा सामना निकारण धैर्याने करावा लागतो. कारण जशी स्थिती आहे तसं आपल्याला राहावंच लागतं. पण जसं आहे तसे राहणे गरजेचं आहे, आवश्यक आहे. परंतु जर आपण जसं आहे तसं राहिलं नाही, या स्थितीप्रमाणे, या परिस्थितीप्रमाणे वागलं नाही, तर आपलं जे आहे तेही नष्ट होऊन जातं आणि आपलं जीवन अधिकच कंगालमय, नरकमय होऊन जातं. आणि आधीच गरिबीच्या खालची परिस्थिती, दारिद्र्यमय परिस्थिती येते. म्हणून जशी परिस्थिती आहे, जशी स्थिती आहे, जशी वेळ आहे, जसा काळ आहे, त्याप्रमाणे राहा, त्याप्रमाणे वागा. कारण परिस्थिती बदलत असते. तुम्हाला आज जशी परिस्थिती आहे तशी उद्या राहणार नाही. तुम्हाला आज जशी स्थिती आहे तशी उद्या राहणार नाही. जसं तुम्हाला आज वेळ आहे, जशी तुम्हाला आज वेळ आलेली आहे तशी उद्या राहणार नाही. जसा तुम्हाला आज काळ आलेला आहे तसा उद्या राहणार नाही. कारण स्थिती बदलत असते, स्थिती बदलत असते. एकसारखी परिस्थिती राहत नाही, एकसारखी वेळ राहत नाही. कारण परिस्थिती बदलत असते. म्हणून जशी परिस्थिती आहे तसं राहा, वागा, बोला. म्हणून या परिस्थितीप्रमाणे आपल्याला ॲडजस्टमेंट करणे आवश्यक आहे, जुळून घेणे आवश्यक आहे. या परिस्थितीला जुळून घेणे आवश्यक आहे. नाही मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मी असं राहत नाही, मी असं खात नाही, मी याचा सामना करू शकत नाही, माझ्यात कॅपॅसिटी नाही, क्षमता नाही, असं म्हणणं चुकीचं आहे. असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. कारण असं जर म्हटलं की मला हेच नाही, मला हेच पाहिजे नाही, मला तेच पाहिजे, असं जर म्हटलं किंवा या परिस्थितीप्रमाणे ॲडजस्ट केलं नाही, या परिस्थितीप्रमाणे ॲडजस्टमेंट ठेवली नाही, या परिस्थितीला जुळून घेतलं नाही, स्थितीला जुळून घेतलं नाही, वेळेची कदर केली नाही, काळाची कदर केली नाही, तर तुम्हाला अधिकच कंगालमय जीवन येतं, दारिद्र्यमय जीवन येतं. तुमची परिस्थिती आणखीनच बिकट होऊन जाते. म्हणून जशी परिस्थिती आहे, जशी स्थिती आहे, जशी वेळ आहे, जसा काळ आहे, त्याचा सामना करा, निकाराने, धैर्याने सामना करा, त्याला तोंड द्या. कारण ती परिस्थिती बदलत असते, स्थिती बदलत असते. आज तुम्हाला दुःखाचे दिवस आले, उद्या आनंदाचे येतील, चांगले येतील, मजेदार येतील, सुखाचे दिवस येतील. म्हणून फक्त सावधान राहा, सतर्क राहा आणि जशी परिस्थिती आहे तसं तुम्ही राहा, वागा, बोला. कारण हाव लालच काय कामाचा नाही, अहंकार काय कामाचा नाही. हाव लालच ठेवली, अहंकार ठेवला, या परिस्थितीला ॲडजस्ट केलं नाही, एखाद्या स्थितीला, परिस्थितीला, वेळेला, काळाला ॲडजस्ट केलं नाही, तर मात्र आणखीनच कंगालमय जीवन येतं. म्हणून काही कुरबुर न करता, काही करकर न करता, काही तक्रार न करता त्या परिस्थितीला ॲडजस्टमेंट करा आणि त्या जशी परिस्थिती आहे तसं तुम्ही राहा. तरच तुमचं जीवन सुखीचं होतं, आनंदाचं होतं, मजेदार होतं. कारण दुःखामध्येच सुख असते, अपयशामध्येच यश असते, हारमध्येच जीत असते. म्हणून हार झाली म्हणून मागं फिरू नका, भयभीत होऊ नका, या आपलं धैर्य खचू नका, तर पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा प्रयत्न करा, जीत नक्की मिळेल. आणि दुःख आले म्हणून स्वतःला संपू नका, आत्महत्या करू नका. तर दुःख येतच असतं आणि दुःखामध्ये सुख येतं, दुःख आल्यानंतर सुख येतं. म्हणून आधी दुःख भोगावं लागतं, आधी कष्ट करावे लागतात, परिश्रम करावे लागते,
श्रम करावे लागतात, नंतर आपल्याला सुख मिळतं. म्हणून या दुःखाचा सामना करा, सुख ऑटोमॅटिक मिळेल. अपयशाचा सामना करा, यश आपोआप मिळेल. आणि हारचा सामना करा, हार सहन करा, जीत आपोआप मिळेल. म्हणून अपयश आले म्हणून हार मानू नका, निराश होऊ नका, नाराज होऊ नका. तर उल्हासाने, जोमाने पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा यश मिळवा. लक्षात ठेवा, दुःख, अपयश, हार या तिन्ही गोष्टी आपल्याला आपलं जीवन सुंदर करणाऱ्याच आहेत. म्हणून कारण दुःख आलं तरच सुख येतं, आणि हार झाली तरच जीत होते, आणि अपयश आलं तरच यश मिळते. म्हणून या तिन्ही गोष्टीची कदर करा. कारण सतत सुख मिळत नसतं, सतत आनंद नसतो, सतत जीत होत नसते, सतत यश मिळत नसतं. म्हणून लक्षात ठेवा, जीवन हे संकटमय आहे, जीवन हे संघर्षमय आहे, जीवन हे सुखमय आहे, आनंदमय आहे, मजेदार आहे, तसंच ते संकटमय आहे, दुःखमय आहे. म्हणून जसं जीवन आहे तसं तुम्हाला जगावं लागेल, जशी स्थिती आहे तसं तुम्हाला राहावं लागेल, जशी परिस्थिती आहे तसं तुम्हाला राहावं लागेल, त्या परिस्थितीला ॲडजस्टमेंट करावं लागेल. म्हणून कारण परिस्थिती बदलते, स्थिती बदलते, आणि तुम्हाला पुन्हा मग सुखाचे दिवस येतात, आनंदाचे दिवस येतात. परंतु लगातार सतत सुखाचे दिवस येणार नाहीत. कारण जीवन जसं सुखमय, आनंदमय, मजेदार आहे, तसे ते दुःखमय, संकटमय, समस्यामय सुद्धा आहे. म्हणून सतत जीवन सुखी राहत नाही, सतत आनंद येत नाही, सतत यश मिळत नाही, सतत जीत होत नाही, सतत यश मिळत नसतं. म्हणून कधीकधी दुःखाचा, अपयशाचा, हारचा सामना करावा लागतो. कधीकधी बिकट स्थितीचा, संकटाचा सामना करावा लागतो, समाजाचा सामना करावा लागतो. तरच तुमचं जीवन सुंदर होतं, रंगमय होतं. म्हणून जाणीव ठेवा, भान ठेवा, सतर्कपणा ठेवा. जशी परिस्थिती आहे, जशी स्थिती आहे, त्या स्थितीप्रमाणे राहा, वागा. कारण स्थिती बदलते, परिस्थिती बदलते, तुम्हाला पुन्हा सुखाचे दिवस येतील, आनंदाचे दिवस येतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.